पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय पाय प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि आजच्या दिवसातील असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो. देवेश 11 उमेशजी मुकादम यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात ध्रुवीत इंटरप्राइजेस विनायक देवळीकर आणि सारंग देवळीकर यांचा संघ टॉस जिंकला आहे. या मॅचमध्ये खरं तर ध्रुवीत इंटरप्राइजेस संघाने आणि प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि देवेश 11 या संघाला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केला. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती पप्प्या पाटील 4 षटकांचा सामना आहे आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय विवेक या फलंदाजाला 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या मॅचमध्ये ध्रुवीत इंटरप्राइजेस या संघाने विजय संपादन केला आहे, परंतु देवेश 11 या संघाला हा सामना जिंकावाच लागेल कारण पहिल्या मॅचमध्ये हा संघ पराभूत झाला आहे. त्यामुळे या संघासाठी हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे. षटक क्रमांक पहिला पप्प्या पाटील बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय विवेक या फलंदाजाला 4 षटकांचा सामना, त्यामुळे 40 पेक्षा जास्त धावा इथे बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज तयार राऊंड विकेट पप्प्या पाटील. हो पहिलाच बॉल. यावेळेस पाहिला तर पंचांकडे पाहिलाय आशाभूत नजरेनं, परंतु ओव्हर स्टेपचा फिल्डिंग सेटअप कुठेतरी चुकलाय आणि त्यामुळे इथे जर पाहिलं तर नो बॉल पंचाने दिला. फिल्डिंग सेटअप चुकलेला आहे आणि त्यामुळे पंचाने नो बॉल घोषित केलेला आहे आणि पुढचा चेंडू मात्र भीमर असेल कारण एकाच अँगलमध्ये 3 फिल्डर ठेवले होते आणि त्यामुळे इथे जर पाहिलं तर नो बॉल पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर फिल्डिंग सेटअप फार महत्त्वाचा असतो आणि त्या फिल्डिंग सेटअपमध्ये कुठेतरी चुका दिसल्या आपल्याला आणि त्यामुळे जर पाहिलं तर इथे नो बॉल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला होता पप्प्याचा, परंतु फिल्डिंग सेटअप मुळे हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यथार्थ अँड स्मिथ 11 या संघाने जर पाय प्रीमियर लीग जिंकली तर त्या संघाला बारक्या बोरे यांच्याकडून बोकड मात्र त्या संघाला दिलं जाईल आणि स्वतः संघाचे संघ मालक देखील आहेत. पप्प्या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला विवेक याला तुम्ही पाहताय. हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर आहे डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. 2 धावा दाफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. मागील मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग ध्रुवीत इंटरप्राइजेस या संघाची राहिली होती. दिनेशच्या बॅटमधून 4 षटकार आले होते आणि तो फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय, परंतु पप्प्या एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याची गोलंदाजी देखील आपल्याला चांगली पाहायला मिळाली. गोलंदाज तयार राईट आर्म राऊंड विकेट. हो यावेळेस वेगवान चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आलाय डॉट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पप्प्या यांचे मागील 3 चेंडू जर पाहिले ना तर चांगलेच राहिलेत. पहिला चेंडू जर पाहिला तर फिल्डिंग सेटअप मुळे नो बॉल राहिला आणि तेथून एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळाल्या, परंतु हा चेंडू जर पाहिला ना तर कमालीचा चेंडू पाहायला मिळतोय पप्प्या यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो यावेळेस मोठा फटका केलेत. मिड विकेटला फटका सजवलाय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. दिनेश धुमालच्या बॅट मधून येतोय धमाका. धमाकेदार षटकार. आणि कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय दिनेश धुमालच्या बॅट मधून. बूम बूम दिनेश जबरदस्त बॅटिंग करतोय या स्पर्धेमध्ये. त्याच्या बॅट मधून 5वा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आणि चौकारांची सरबत्ती त्याच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि इथे देखील त्याच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. 8 धावा दाफलकावरती राऊंड विकेट. हो यावेळेस हा ट्रॅकर फिल्डर आहे तिथे स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये, परंतु त्याला भेदून बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक तडाखा दिनेशच्या बॅट मधून येतोय चौकार.
थँक्यू. मागील 2 चेंडूवरती चांगली स्ट्रोक पाहायला मिळतात दिनेशच्या बॅटमधून. या अगोदरचा चेंडू जर पाहिला तर ओव्हर पिच होता, त्या चेंडूवरती षटकार आला, हार्ड ट्रॅकरवरती पुलचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तिथून देखील 4 धावा दिनेशच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलेत. जबरदस्त बॅटिंग करतोय ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह. यावेळेस पाहिला तर मिड ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं चेंडूला उडवलाय, सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावाला चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग करतायत दिनेश या मॅच मध्ये आणि खरं तर त्यांच्या बॅटमधून मागील 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आलेत. 16 धावा धावफलकावरती. पप्पे यांना कमबॅक करावा लागेल. खरं तर ओव्हर द विकेट ते गोलंदाजी करतायत. हो, यावेळेस देखील खोलवर टप्प्याला चेंडू होता आणि याही चेंडूवरती बॉल सीमारेषा ओलांडतोय दिनेशच्या बॅटमधून. आणखीन एक चौकार येतोय या मॅच मध्ये. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार दिनेशच्या बॅटमधून आलेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 या आकड्यावरती. आणि दिनेश धुमाळ या फलंदाजाला सारंग देवळीकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, कारण सलग 3 चेंडूवरती 3 चौकार दिनेशच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलेत. सारंग देवळीकर या संघाचे संघमालक आहेत. विनायकजी देवळीकर, सारंग देवळीकर याने पुरस्कृत केलेला संघ ध्रुवीत इंटरप्राइजेस हा संघ तुम्ही पाहता. आणि बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये या संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर 20 धावा बनवल्या गेल्या. जबरदस्त बॅटिंग या षटकामध्ये अक्षरशः दिनेश बरसले, कारण 3 चौकार आणि 1 षटकार त्यांच्या बॅटमधून. आणि खरं तर गोलंदाजी चांगली केली होती, परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण चांगल्या चेंडूवरती मोठे फटके या मॅचमध्ये आलेत. कारण पप्प्याने आपल्या गोलंदाजीमध्ये व्हॅरिएशन दाखवलं. सुरुवातीला जर पाहिलं तर ओव्हर पिच चेंडू, तदनंतर यॉर्कर लाईनचे देखील चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, हाफ ट्रॅकर देखील होते, वाईड यॉर्कर देखील टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु दिनेश धुमाळने बॅटिंग कमालीची केली आहे. तंत्रशुद्ध बॅटिंग पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडूवरती त्याच्याकडे उत्तर होतं आणि जबरदस्त फटके त्याच्या बॅटमधून आलेत या मॅचमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना ध्रुवीत इंटरप्राइजेस विनायक देवळीकर आणि सारंग देवळीकर यांच्या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या बिनबाद 20 धावा. जबरदस्त बॅटिंग. 4 षटकांचा सामना आहे आणि त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं आहे. आणि सदानंद मुकादम यांच्याकडून देखील दिनेश धुमाळला 500 रुपयाचं पारितोषिक, कारण जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत दिनेशने या मॅच मध्ये केलेली आहे. आणि सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आले, त्यामुळे सदानंद मुकादम जे त्यांच्या माध्यमातून देखील संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय दुर्गामाता इंटरप्राइजेस, आणि त्या संघाचे संघमालक यांच्याकडून दिनेश धुमाळला 500 रुपयाचं पारितोषिक. हो, पहिलाच बॉल कमी गतीने हा चेंडू टाकला होता, थोडीशी फ्लाईट दिली होती, परंतु पॉइंटला फिल्डर आहे तिथे सेकंडचा कॉल केलाय, त्या ठिकाणी फिल्डिंग खराब राहिली आहे. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जाते. तिसरीचा प्रयत्न आणि ते 3 धावा कंप्लीट केल्या जातील. इथे जर पाहिलं तर फिल्डिंग खराब राहिली होती. जिथे 1 धाव होती ना तिथे 3 धावा मिळाल्या. फिल्डिंग खराब राहिली होती आणि या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 या आकड्यावरती. उमेश मुकादम संघाचे जर पाहिलं तर संघ मालक आहेत आणि खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करण्याचा ते प्रयत्न करतात. पहिल्या मॅचमध्ये त्यांची गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली होती. फक्त 2 धावा त्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या आणि एक महत्त्वाची विकेट मिळवली होती, परंतु या मॅचमध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण दिनेश धुमाळ चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके आलेत आणि त्याला रोखण्यासाठी इथं जर पाहिलं ना तर फिल्डिंग सेटअप देखील चांगलं करावं लागेल आणि खरं तर मोठे फटके खेळण्यापासून त्याला थांबवावं लागेल या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या 23 धावा या मॅचमध्ये. जबरदस्त बॅटिंग ध्रुवीत इंटरप्राइजेस या संघाची तुम्ही पाहताय. हा संघ देखील आजच्या दिवसामध्ये चर्चेमध्ये राहिला. गोलंदाज तयार. उमेश मुकादम राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला दिनेश धुमाळ. ओ, स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्रिफलाचीच्या स्वरूपात. इथे फलंदाज बाद होतोय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कमी गतीने हा चेंडू टाकला होता आणि ते फलंदाज त्रिफलाचीच्या स्वरूपात दिनेश धुमाळ. बॅक टू द पॅव्हिलियन.
चेंडू टाकला होता, स्विच करण्याचा प्रयत्न दिनेशने केला, परंतु उमेश मुकादम काय गोलंदाजी करतायत, महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा आल्या होत्या ना त्यालाच थांबवलं या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये भरपूर जास्त धावा खर्च झाल्या, परंतु या षटकामध्ये बिग लॉस, मोठी विकेट प्राप्त केली, दिनेशला बाद केलं. नवीन फलंदाज कुणाल मैदानावरती दाखल होतोय. पहिल्या मॅचमध्ये त्याने अष्टपैलू खेळ केला होता, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याला मिळाला होता, परंतु या मॅचमध्ये देखील सुरुवात चांगली झालेली आहे. आणि इथून जर पाहिलं ना त्या सुरुवातीचा फायदा घेत असताना त्याला देखील चांगली कामगिरी या मॅचमध्ये करावी लागेल, कारण निर्धारित 4 षटकांचा आपण हा सामना खेळवतोय आणि त्यामध्ये 40 पेक्षा जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर 23 धावा धावफलकावरती जोडल्यात ध्रुवीत इंटरप्राइजेस या संघानं या मॅचमध्ये. गोलंदाज उमेश मुकादम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील आखूटप्पाने चेंडू होता, गॅपमध्ये खेळलेत, फिल्डर आहे तिथे, फिल्डरला भेदून बॉल सीमारेषा ओलांडतोय. कुणालच्या बॅटमधून येतोय चौकार. फिल्डर आहे मिड विकेटला, तिथे प्रयत्न करतात, फिल्डिंग चांगली राहिली, फक्त सिंगल मिळाली. आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28-28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा जरूर प्रयत्न राहिलाय, परंतु गोलंदाजी देखील चांगली टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय गोलंदाज. यावेळी थोडीशी फ्लाईट दिली, परंतु इथे नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि त्यामुळे पंचाने नो बॉल घोषित केला. खरं तर इथे वाचण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजांना, परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल आणि आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा आणि मंत्राचा वापर गोलंदाजाला करावा लागेल आणि उमेश मुकादम जाणला जातो त्यासाठी. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हो, यावेळेस जर फुलटा चेंडू होता, समोरच्या दिशेने चांगला ड्राईव्ह, त्या ठिकाणी जर पर्यंत फिल्डर आहे लॉंग ऑफला, फिल्डिंग चांगली आहे आणि ते फक्त सिंगलच मिळते. आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅच मध्ये आणि आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती जोडल्यात. अजून काही चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. कमी गतीनं हा चेंडू टाकलाय, परंतु हा चेंडू देखील वाईट बॉल पाहायला मिळतोय. खरं तर ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जोडली गेली 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये 4 षटकांचा सामना आणि आतापर्यंत 31 धावा. हो, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूला फ्लाईट दिली होती आणि खरं तर स्ट्रोक साठी जागा बनवली होती आणि इथे चेंडूला डॉट. 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. उमेश यांचं कौतुक करावं लागेल, कारण दिनेश धुमालला त्यांनी बाद केलं. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून मोठे फटके येत होते ना त्या फलंदाजाला बाद केल्यात. जरूर 10 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात, परंतु विकेट देखील प्राप्त केली. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना ध्रुवीत इंटरप्राइजेस विनायक देवळीकर आणि सारंग देवळीकर यांच्या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती जोडल्यात. म्हणजेच काय, या षटकामध्ये 11 धावा उमेश मुकादम या गोलंदाजानं खर्च केल्यात. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पाय प्रीमियर लीग 2025 हे दैदिप्यमान आयोजन देवेश ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण देवेश ग्रुपनं या स्पर्धेसाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. जबरदस्त मैदान असं सजवलंय. खरं तर या ठिकाणी जर पाहिलं तर क्रिकेट खेळण्यासाठी पोषक असं मैदान नव्हतं, परंतु इथे जर पाहिलं ना एक जबरदस्त मैदान सजवलं गेलं. खूप चांगल्या पद्धतीने या मैदानाचं सपाटीकरण आणि त्यावरती क्रिकेटचे सामने या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. चला बी फास्ट, लगेच फिल्डिंग सजवा. आणखीन 2 सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत, त्यामुळे वेळेचं नियोजन करा. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय भरत पाटील हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय विवेकला. त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर 3 चेंडूचा सामना केलाय. 6 धावांवरती विवेक खेळतो या मॅच मध्ये.
कुणालने देखील 2 चेंडूचा सामना केलाय, त्याच्या बॅटमधून 5 धावा, परंतु दिनेश धुमाल काय बॅटिंग केली होती त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर 18 धावा या मॅच मध्ये, 3 चौकार आणि 1 षटकार देखील पाहायला मिळाला होता. असं म्हणतात ना, आयुष्याची इनिंग शॉर्ट असावी परंतु ती सुंदर असावी, आणि दिनेश धुमालने अगदी आपल्या छोट्या इनिंग मधील गोडवा आज मैदानावरती सादर केला. अवघे 4 चेंडू तो खेळला परंतु 18 धावा त्याने संघासाठी बनवल्यात. म्हणजेच काय, एक जबरदस्त बॅटिंग त्यांनी दाखवली या मॅच मध्ये, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये देखील इथून चांगली बॅटिंग फलंदाजांना करावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 भरत पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. हो, यावेळी चेंडूला हुक केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. भव्य षटकार या मॅच मध्ये फलंदाज विवेकच्या बॅट मधून येतोय. कमालीचा स्ट्रोक सजवलाय, चेंडूला सरळ पाठवतोय 7 धावांसाठी. षटकार. सात धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 37 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत करत असताना ठोकलाय षटकार. हो, सलगचा दुसरा 2 इन अ रोज. ओहो, आलाय आणखीन एक तडाखा विवेकच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना तर सारंग देवळीकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार विवेकच्या बॅट मधून या मॅच मध्ये आले. जबरदस्त बॅटिंग करतोय. सुरुवातीला ध्यानस्थ बसलेल्या साधू सारखी त्यांनी बॅटिंग केली, अगदी शांत राहिला, परंतु या षटकामध्ये आक्रमक झालेत आणि सलग 2 चेंडूवरती 2 षटकार त्यांच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 43 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट. हो, कमी गतीने हा चेंडू टाकलाय परंतु इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. खरं तर सुरुवातीचे दोन्ही चेंडू जर पाहिला तर ओव्हर पिच टाकले गेले. एक चेंडू जर पाहिला तर आखूड टप्प्याचा पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवरती हुक केला आणि 6 धावा मिळाल्या, आणि मागील चेंडूवरती जबरदस्त लॉफ्टेस्ट स्ट्रोक पाहायला मिळाला विवेकच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या आणखीन एक षटकार आला तर सदानंद मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हो, यावेळेस खोलात टाकला होता, डिग आउट केलाय. फिल्डर आहे तिथे, फिल्डिंग खराब आहे आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय विवेकच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये येतोय. हो, यावेळेस देखील समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फिल्डर आहे, डाऊन द बॉल, आणि इथे फिल्डरनं मिस्टेक केलेली आहे. अगदी सहज सोपा झेल होता आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर खराब फिल्डिंग करत असताना 2 धावा मिळतील फलंदाज विवेकला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर महेश होते आणि महेशनं मिस्टेक केली. अगदी सहज सोपा झेल होता आणि ते 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 50 या आकड्यावरती. उत्कर्ष याने जर झेल घेतला तर सदानंद मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मोठा फटका हवेत. उत्कर्ष आहे डाऊन द बॉल. झेल कंप्लीट केला जाईल का? आणि ते झेल कंप्लीट केला. विवेकची विकेट इथे प्राप्त केली. फलंदाज बाद. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते विवेकच्या माध्यमातून, परंतु इथे त्यांचा फटका फसला. एलिव्हेशन भरपूर जास्त प्राप्त झालं. डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं आणि मिड विकेट रिजन मध्ये उत्कर्ष मुकादम याने झेल टिपला.
आणि त्याला 500 रुपयाचं पारितोषिक सदानंद मुकादम यांच्या माध्यमातून देखील दिलं जाईल. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 50 या आकड्यावरती. जबरदस्त धावसंख्या ध्रुवीत एंटरप्राइजेस विनायक देवळीकर आणि सारंग देवळीकर यांच्या संघाने धावफलकावरती जबरदस्त धावा जोडल्यात. आतापर्यंत विस्फोटक आणि विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग केली गेली आहे या मॅचमध्ये. नवीन फलंदाज अरविंद मैदानावरती दाखल होतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती भरत पाटील. या षटकामध्ये भरपूर जास्त धावा त्याने खर्च केल्या. त्याच्या विरोधात 2 षटकार आणि 1 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला अरविंद. यावेळेस पाहिलं तर पुल करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला होता आणि तदनंतर इथे चेंडूला डॉट. खरं तर एखादा डॉट चेंडू कुठेतरी जर पाहिलं तर गोलंदाजाचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढवून देईल. कारण या मॅचमध्ये सातत्याने षटकार आणि चौकार आलेत आणि भरपूर वेळेनंतर जर पाहिलं तर इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना ध्रुवीत एंटरप्राइजेस या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 50 धावा धावफलकावरती जोडलेत या मॅचमध्ये. जबरदस्त बॅटिंग राहिली. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर दिनेशच्या बॅटमधून या मॅचमध्ये 18 धावा. तदनंतर विवेक अक्षरशः बरसले, सुरुवातीला शांत राहिले आणि त्यांच्या बॅटमधून देखील 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. तब्बल त्यांनी देखील 22 धावांची उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी साकारली. आणि इथे जर पाहिलं तर कुणाल आणि अरविंदला या षटकामध्ये धावा कराव्या लागतील. 50 धावा धावफलकावरती. बॉलर बी फास्ट. लगेच आपण गोलंदाजी सुरुवात करायची आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका कारण आणखीन 2 सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहताय पाय प्रीमियर लीग 2025 देवेश ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा. पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचं दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 4. यावेळेस पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी डीप पॉइंटला आलेत. फिल्डिंग चांगली आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 52 या आकड्यावरती. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. खरं तर या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील, विकेट घ्याव्या लागतील. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे आणि पहिल्या मॅचमध्ये देवेश 11 संघाची फलंदाजी अक्षरशः कोलमडली होती. त्यामुळे या संघाला या मॅचमध्ये बॅटिंग चांगली करावी लागेल. आतापर्यंत 52 धावा फलकावरती जोडल्यात आणि इथून जर पाहिल्या ना तर धावा आणखीन वाचवाव्या लागतील या मॅचमध्ये. यावेळेस जर पाहिलं तर अगदी यष्टीरक्षक क्लोज होते उमेश आणि इथे चेंडूला आहे व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 53 या आकड्यावरती. 53 धावा या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. स्लॉगवरचं षटक सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडला कुणालला तुम्ही पाहता, त्याच्या बॅटमधून देखील 1 चौकार आलाय. यावेळी चांगला स्ट्रोक चेंडूला अगदी स्लॅश केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. डीप मध्ये फिल्डर आहे तिथे प्रयत्न करतायत परंतु बॉल थांबत नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक दर्जेदार फटका कुणालच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय. धावफलकावरती 57 धावा. जबरदस्त बॅटिंग ध्रुवीत एंटरप्राइजेस या संघाने दाखवली. या मॅच मध्ये गोलंदाजी देखील चांगली आहे या संघाची, परंतु फलंदाजी मध्ये देखील दमखम दाखवतायत. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच फिल्डर होते त्या ठिकाणी. पॉइंट कव्हर पॉइंटला आणि मिस्टेक केली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार येतोय कुणालच्या बॅटमधून. बॅकफुट पंच पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक सजवला होता आणि त्या ठिकाणी कव्हर पॉइंटला फिल्डर होते आणि त्यांनी मिस्टेक केली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती
61 या आकड्यावरती 61 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅच मध्ये आणि याही षटकामध्ये धावा येत आहेत. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत कुणालच्या बॅटमधून. यावेळेस पुलटा चेंडू होता, बेकीट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेले नाही आहे. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे, सेकंडचा कॉल आणि ते 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. असंघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 63 या आकड्यावरती. खूप चांगलं टोटल आतापर्यंत उभारलंय ध्रुवीत एंटरप्राइजेस या संघाने. 63 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे आणि इथून जर पाहिलं तर सातत्याने धावा येत आहे. धावा थांबवाव्या लागतील. फिल्डिंग खराब राहिली आहे देवेश इलेव्हन या संघाची आणि सातत्याने धावा आलेत या मॅच मध्ये. हो, यावेळेस देखील स्लॅश केलाय, पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर डीप मध्ये त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 65 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले, त्याही षटकामध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. भरपूर जास्त धावा खर्च केल्यात आणि इथून जर पाहिलं ना, हो यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न त्रिफलाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. पलकावरती धावा जोडल्या गेल्या 65 आणि 66 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ध्रुवीत एंटरप्राइजेस या संघाने ठेवलंय देवेश इलेव्हन या संघाच्या समोर. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. नायरा अँड मयांक इलेव्हन आणि दुर्गामाता एंटरप्राइजेस या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं टॉस बॉक्समध्ये. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर आमचे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सारंग देवलीकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय, आपण यायचं आमच्या टॉस बॉक्समध्ये. नायरा अँड मयांक इलेव्हन आणि दुर्गामाता एंटरप्राइजेस या 2 संघामध्ये आपण टॉस करतोय. सारंगजी देवलीकर यांच्या शुभ हस्ते या दोन्ही संघाचे कॅप्टन. नायरा अँड मयांक इलेव्हन संघाचे कॅप्टन आपण यायचं. खरं तर नायरा अँड मयांक इलेव्हन या संघाने एक सामना जिंकलाय आणि एकाबद्दल दुर्गामाता एंटरप्राइजेस या संघाने देखील हा संघ पराभूत झालाय. सारंग देवळीकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. PPL असं कॉल आहे आणि देवेश ग्रुप आलेला आहे, म्हणजे दुर्गामाता एंटरप्राइजेस या संघाने टॉस जिंकला. मान्यवरांनी व्यासपीठावरती जायचं. सर्वप्रथम तुझं अभिनंदन, टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना आहे. पहिला सामना तुम्ही पराभूत झालाय, त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणार आहात. पहिल्या मॅच मध्ये देखील बेसिक चुका तुमच्या संघाने केल्या. या मॅच मध्ये काहीतरी बदल पाहायला मिळेल का? संघामध्ये बदल होतील, रणनीती वेगळी पाहायला मिळेल का? कारण पहिला सामना खेळत असताना संघामध्ये कॉम्बिनेशन फिट करणं थोडंसं डिफिकल्ट असतं, परंतु या मॅच मध्ये काय नवीन कॉम्बिनेशन पाहायला मिळेल? त्याचे 1-2 प्लेयर आम्ही चेंज करू आता फिल्डिंग चांगली होण्यासाठी. कशी एन्जॉय करतोय स्पाय प्रीमियर लीग? पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये सुंदर असं आयोजन आहे देवेश ग्रुपच्या माध्यमातून. एकंदरीत तू देखील आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेस, कशा पद्धतीने एन्जॉय करतोय ही क्रीडा स्पर्धा? खूप मजा येते खेळायला. एक तर सगळ्यांनी मेहनत खूप घेतली आणि तेच आता फल भेटतो आपल्याला. खेळायला खूप मजा येते.
संघाचा कॅप्टन आहे, भरपूर मोठी जबाबदारी आहे, कारण कर्णधार फक्त टॉस उडवण्यासाठी मर्यादित नसावा, त्याला कठीण परिस्थितीमध्ये संघाला आधार देता आला पाहिजे. तो आधार या मॅचमध्ये तुझ्या माध्यमातून दिला जाईल का? हो नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या टीमला. या ठिकाणी मयंक आणि नायरा 11 संघाचा कॅप्टन आहे तन्मय. खरं तर पहिला सामना तुम्ही पराभूत जिंकला आहात, खूप चांगल्या पद्धतीने जिंकला होता. संकेतच्या माध्यमातून चांगली बॅटिंग, परंतु इतर कोणते फलंदाज असतील त्यांच्यावरती जास्त विश्वास असेल, कारण इथे तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि 4 षटकांचा सामना आहे. यज्ञेश आहे, रुपेश आहे, नागेश आहे आणि मी स्वतः. तुला देखील शेवटचा प्रश्न असेल. पाय प्रीमियर लीग पहिलं पर्व आहे, देवेश ग्रुपच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा, मैदानाचं खूप चांगलं सपाटीकरण आणि अशा मैदानावरती खेळण्यासाठी मिळतं, कसं वाटतं एकंदरीत? खूप भारी वाटतंय, खूप मजा आली. आमच्या सर्व मुलांनी खूप मेहनत घेतली आणि आमचे ग्रुपचे सर्व उमेशदादा मुकादम यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. त्यांचे धन्यवाद. तर तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलेला आहे दुर्गा माता एंटरप्राइजेसच्या संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि नायरा आणि मयंक 11 या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेले आहे. आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये. त्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक संदीपजी गव्हाण सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. लाख लाख धन्यवाद निशांत पाटील. अनेक स्पर्धांमध्ये आमच्या समवेत ते असतात आणि आज प्रसिद्ध समालोचकांच्या यादीमध्ये त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा जास्तीत जास्त होत असते. सोमवारपासून सुरू होणाऱ्या आमदार चषकामध्ये सुद्धा जुचंद्र नगरीतील ती लाख मोलाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा सलग 3 दिवस त्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकणार आहात आमच्या समवेत. पुन्हा एकदा आभार मानतोय आयोजकांचं, देवेश ग्रुपचं, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला आमंत्रण दिलंय. याआधी सुद्धा दामोदर स्मृती चषकामध्ये आम्हाला आदरणीय सन्मान्य उमेशजी दामोदर मुकादम साहेबांचं आमंत्रण होतं, परंतु क्रिकेटपटूंना जसा फिटनेस लागतोय तसा फिटनेस समालोचकांना सुद्धा असायला पाहिजे. आमचा फिटनेस नसल्या कारणानं त्या स्पर्धेमध्ये आम्ही येऊ शकलो नव्हतो. आणि ही पाय प्रीमियर लीगची स्पर्धा आहे. प्रश्न तर प्रतिष्ठेचा आहे, गावकीचा आहे, त्यामुळेच सर्वांनाच एकत्रित घेऊन जाण्याचं काम ते करत आहेत. वळूया मॅचकडे. स्ट्राईक इनकडे उमेश, स्ट्राईक इनकडे आहे तो उमेश मुकादम आणि नॉन स्ट्राईक इनकडे उत्कर्ष. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल विवेकचा ऑन ड्राईव्ह केलाय, फुल टॉस करून चेंडूला मिडविकेटच्या दिशेने वळवलं. एक धाव पूर्ण केली एका धावेनिशी उमेश मुकादम या खेळाडूने आपलं खातं उघडलंय. एक धोकादायक खेळाडू आहे आणि त्याचा धोका मी अनेक मैदानावर बघितलाय. सुरुवातीला तो एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देत असतोय, तदनंतर आक्रमक झाल्यावर त्याच्या बॅटमधून आगीचे गोळे जणू काही बाहेर पडत आहेत. असा हा आक्रमक खेळाडू आहे उमेश मुकादम. आणि स्ट्राईक इनकडे उत्कर्ष. उत्कर्षला सुद्धा चांगला लढा द्यावा लागेल, कारण ह्या मॅचमध्ये जर पराभव हाती आला तर मग पुन्हा स्पर्धेमध्ये खेळण्याकरता संधी मिळणं मुश्किल आहे. मोठा पटका, स्लॉग केला जातं चेंडूला, उंची जास्त गाठली, काय तितकीच लांबी असेल, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डौलदार, वजनदार षटकार. सुरुवात तर चांगली झाली आहे, शेवट सुद्धा चांगला करावा लागेल. 66 धावसंख्येचं लक्ष आहे. भलं लक्ष पार करण्याकरता षटकार आणि चौकारांचीच आवश्यकता आहे, जाणलंय बॅटर उत्कर्षने. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, चेंडू हवेत आहे, मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, आता करत नाही कोणतीच चूक आणि या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन, पहिला धक्का गॉन. ह्या दोन्ही गोष्टी खरं तर तुमच्याकडे पाहिजेत. संयम हा आवाज. एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये उत्कर्ष सारखा एक मोठा खेळाडू बाद झालाय. नवीन आता बॅटर आलाय पप्प्या, तो सुद्धा ऑन ड्राईव्ह करतोय.
अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळून काढलं जातं काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. थ्रो येण्याआधी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची पडली भर. धावसंख्या 1 गडी बाद 9. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे देवेश 11 या टीमला. देवेश 11 टीमने अगोदरचा पहिला मॅच गमावला होता आणि एका बाजूला जर आपण ध्रुवीत इंटरप्राइजेस टीमचा विचार केला तर त्यांच्या टीमने एक मॅच जिंकलाय, त्यामुळेच त्यांचं पारडं हे जड दिसतंय. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. शतरक्षकाला चकवत सीमारेषे पार. बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू. धावसंख्या 6ने पुढे सरकली आणि धावफळकावर धाबा लागल्या जातं त्या 15 धाबा. एका बाजूला तुम्ही बघतायत विनायक आणि सारंग देवळीकर साहेबांची टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला उमेश मुकदाम यांचं टीम आहे जे प्रत्युत्तर देते 66 या धावसंख्येला. धावसंख्या झाली आहे ती 15. षटकातील आता पुढचा बॉल असेल. फुलटॉस बॉल वर चढवले हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढतोय गल्ला. सिक्सर. देवेश 11 पाय टीमच्या 21. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 45 धावांची गरज आहे. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळेच ही गोडदोड अशाच प्रकारचे ठेवावे लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. पप्प्या यांनी आव्हान स्वीकारलंय. उमेश मुकदाम याला साथ देण्याचं त्याने ठरवलंय आणि एकमेकांना साथ देणं हे फार महत्वाचं असतं. आयुष्यामध्ये सुद्धा जोडीदार आपल्याला साथ देणारा असायलाच पाहिजे. तसं क्रिकेटच्या मैदानामध्ये आपले जोडीदार हे सुद्धा साथ देणारेच असले पाहिजे, तरच आपण काहीतरी करू शकतोय. एकमेकांची साथ असली तरच आपण पुढे जाऊ शकतोय. कारण म्हणतात ना की किनाऱ्याची किंमत कळण्याकरता लाटांच्या समोर जावं लागतं. पाण्याचं मूळ समजण्याकरता दुष्काळामध्ये फिरावं लागतं. आणि क्रिकेटच्या मैदान गाजवायचं असेल तर एकमेकांचे साथ देणं आणि ते एकमेकांना साथ द्यावंच लागतं. तसंच इथे एकमेकांची साथ मिळेल काय? दुसऱ्या बाजूला गोलंदाज काय डावपेच आखतील, कारण त्याने पहिल्या इनिंगमध्ये जर वरचढपणा दाखवलाय. 65 धावा बनवल्या. 66चं आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 21 जमा केली. 18 बॉलमध्ये अजूनही 45 धावांची गरज आहे. 15च्या अत्यावश्यक धावगतीने ही वाटचाल त्यांना करावी लागेल. आता मोठी गर्दी आमच्या लाडक्या प्रेक्षकांची या मैदानावर दिसून येतोय. देवेश क्रिकेट मैदान आणि थोडंसं वेळ जास्त वाया जातो, त्यामुळेच विनंती असेल घाई करा. पेनल्टीला सामोरे जावं लागेल. दोन्ही टीम लक्षात घ्या. पुन्हा आता समोरच्या एंडकडून गोलंदाजी करण्याकरता युवा गोलंदाज आलाय कुणाल. पहिल्या फेरीमध्ये चांगले बॅटिंग केली कुणालने. ओ स्विच हिट, चांगला फटका. बॅकवर्ड पॉइंट पट्ट्या बाहेर. चेंडू सीमारेषे पार. मिळत धावा 4. पाये प्रीमियर लीग चौकार. काही पण म्हणा, बेटा बाप से सवाई असंच मी म्हणेन या स्पर्धेमध्ये. कारण प्रवीण गोवारीपेक्षा त्याचा सुपुत्र कुणाल आज आजच्या दिवसामध्ये काय जबरदस्त खेळी करताना दिसला. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला. 1 विकेट आणि 24 धावा बनवल्या. या मॅचमध्ये सुद्धा त्याच्या बॅटमधून 3 चौकारांच्या मदतीनं
त्यांनी चांगली धावसंख्या जमा केली. पुढचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला वावलाय. गॅप मध्ये चेंडू जाईल असं वाटतंय. चेंडू सीमा रेषे पार. मिळत आहेत धाबा 4. पाहुण्यांच्या स्वागत करता ठोकलाय हा चौकार. थँक्यू सो मच. दुर्योधन वाघ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. माजी सरपंच मोरी पोमन ग्रुप ग्रामपंचायतीचे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक अतिशय चांगले उद्योजक आहेत, सफल उद्योजक आहेत. त्यांचं स्वागत आम्ही करतोय पाय प्रीमियर लीग मध्ये. उजव्या हाताचा फलंदाज सुद्धा चांगलं बॅटिंग करतोय. दुर्योधन वाघ साहेबांचं आम्ही स्वागत करतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी आपली छाप सोडलंय या वसई तालुक्यामधील. वसई तालुक्यातीलच एक नामदार व्यक्तिमत्व आहेत. नुकताच 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. 2 चौकार ठोकले त्यामुळेच रमाकांत कारखांडे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक उमेश करता आलंय उर्फ भाऊजी. मुकादम परिवाराचे लाडके भाऊजी आहेत ही माहिती मिळते मला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावफळकावर धाबा लागले जात आहेत त्या 31 धाबा. 3 बॉलची समाप्ती. आता मात्र स्वतःला सिद्ध करतायत. जुन्या आठवणी ताज्या करतायत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. क्षेत्ररक्षकापासून चेंडू दूर असेल काय. 2 धाव मिळवण्याकरता दोन्ही बॅटर धावतायत. उमेश मुकादम चांगला फिटनेस त्यांचा पाहायला मिळतोय. चपलतेने धावा बनवण्याकरता माहीर असलेले खेळाडू आहेत. 2 धावांची भर पडली. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाबा लागले जात आहेत 33. जिंकण्याकरता अजूनही 33 धावांची गरज आहे. 66 धावसंख्येचा पाठलाग होतोय. पुन्हा एका विचित्र पद्धतीने चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये टोळवलं. एक धाव मिळाली. क्षेत्ररक्षकाच्या 2 ढळांमधून गेटवे ऑफ इंडियाचा नजारा दाखवत चेंडू सीमा रेषे पार. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतात 4. एक 1.5 बॉलची समाप्ती आणि धावफळकावर धाबा 37. स्विच हिट. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता हट्टाकट्टा मजबूत बांधायचा. चेंडू आडवेपर्यंत एकच धाव मिळाली. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 66 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना देवेश 11 पायी टीमची धावसंख्या झाली आहे यावेळेला 38 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि इक्वेशन असं आहे की 12 बॉल मध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 28. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागले जातात ते 38 धाबा. 12 मध्ये पाहिजे 14च्या सरासरीने 28 धाबा. मॅचची हवा जणू काही काढले आहे. हाच खेळ मैदानाच्या आतून झालाय उमेश मुकादम आणि त्याच्या सोबतच पप्प्या या खेळाडूचा. म्हणतात ना की आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, परंतु लोकांच्या मनामध्ये जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे. आज उमेश मुकादम यांनी चांगलं कार्य केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे, त्यामुळेच लोकांच्या मनामध्ये ते जिवंत आहेत. असं हे व्यक्तिमत्व ज्यांचं हे शानदार आयोजन आहे पाये प्रीमियर लीगचं. काही टायटल सॉंग सुद्धा लागले जातील आणि खरोखरच या ठिकाणी यतेश वैती खूप चांगले फॅन आहेत उमेश मुकादम यांचे.
मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी आहे. सध्या तर फलंदाज गोलंदाजावर भारी आहे. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता पाहिजे 28 धाबा. आता असं वाटतं की हे शक्य आहे. दोघांनी बनवली मोठी पार्टनरशिप, भागीदारी. उमेश 3 चौकाराच्या मदतीनं चांगले बॅटिंग करतायत. उमेश याची जर खेळ आपण बघितली तर 18 धावांवर खेळतायत. पप्प्या 14 धावा बनवतायत. चांगले बॅटिंग आहे. 12 मध्ये पाहिजेत आता 28 धाबा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलंय. कल्पेश गोवारी गोलंदाजी मार्गावर येत आहेत. अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. 40+ खेळाडूंचा बोलबाला आपण बघितला. विवेक देवळीकर यांनी पहिल्या इनिंगमध्ये धावांचा पाऊस पडला. दिनेश धुमाळ यांनी केली कमाल, त्यांनी सुद्धा धावांचा पाऊस पडलाय. परंतु वेळेचं जे बंधन आहे ते वेळेचं बंधन आपण पहा. नेहमीच आम्ही म्हणत असतो की वेळ कुणाकरता थांबत नसते. 12 मध्ये पाहिजेत 28. उमेश मुकादम दाखवतो दमखम, मिळवते 6 धावा. सिंगम सिक्सर. क्या बात आहे. अजून एखादा षटकार जर टोकला तर संकेत देवळीकर साहेबांकडून 500 रुपये मिळतील या खेळाडूला, आणि यतेश वैती यांच्याकडून अजून 500 मिळतील. फुलटॉस बॉलवर चढवला हल्ला. चेंडू गाठतोय लांबचा पल्ला. चौकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. आता केलाय हल्ला. कधी कधी अवकाळी पाऊस जसा पडत असतो तसा इथे धावांचा पाऊस पाडतायत हे खेळाडू. धावा मिळवतायत, धावा बनवतायत. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 48. षटकार मारला तर सदानंद मुकदम साहेबांकडून 1000 रुपये मिळतील या खेळाडूला. ओहो ओहो ओ नो ओ नो. नो बॉलचा इशारा आलाय. म्हणजेच 1+1 या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि आणखीन गिफ्ट, फ्री हिट, मुक्त संचार करण्याची संधी असेल. लायसन मिळतंय. मोठा पटका खेळायचं या बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात ते 50 धाबा. आता अजून जर विचार केला 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये 16 धाबांची गरज आहे. 10 मध्ये पाहिजे 16. दहा मध्ये 16 धाबांची गरज आहे. मुक्त संचार म्हणजे जर आपण बघितलं तर संचार बंदी नसेल, कुठेही प्रवास करा, तुम्हाला त्या ठिकाणी लायसन फ्री दिलंय. फुलटॉस बॉल फ्री हिट होता. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. यावेळेला 51. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये अजूनही 15 धाबांची गरज आहे. काही चांगला प्रेक्षक वर्ग जमलाय. काही प्रेक्षक घर बसल्या मॅच बघत होते, परंतु त्याला कुठेतरी वाटलं की आपण मैदानावर जावं आणि त्या मैदानाच्या दिशेने ते आलेत. रिवर्स षटकार जर टोकला तर संकेत देवळीकर यांच्याकडून 1000 रुपये, परंतु रिवर्स नाही. हा असा विकेट घेण्या करता गोलंदाज करता जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. सिक्सर. थँक्यू. धावसंख्या 57 आणि सदानंद मुकादम साहेबांकडून 1000 रुपये आलेत. पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा. चेंडू गॅप मध्ये जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. मिळता धावा 4. PPL चौकार. मैदानाच्या आतून दिसतंय. टायगर अभी भी जिंदा है.
ओ आता हा ऑन साइडला बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये नो चान्स फॉर द फिल्डर. दॅट्स अ 4 रन्स. स्कोर इज लेवल. साहेबांकडून 500 रुपये मिळतील आणि सदानंद मुकादम साहेबांकडून 1000 रुपये जमा झालेत. याआधी आपण रमाकांत कारखांडी साहेबांकडून 500 रुपये मिळाले आहेत आणि आणखीन 500 जमा आहेत. दिनेश धुमाळचे 500 रुपये जमा आहेत. वॉट अ मॅच. काय जबरदस्त मॅच झालाय. खरं तर आम्हाला वाटलं नव्हतं की मॅच इतका कडक होईल, परंतु बॅटरने आज दाखवून दिलंय टायगर अभी भी जिंदा आहे. म्हणतात ना कधी कधी वाघ जरी शांत असला तरी नंतर पुन्हा तो डरकाळी फोडण्याकरता येत असतो. तसंच हा वाघ इथे शिकारीला आलाय. हे दृश्य पाहायला मिळतंय. 500 रुपये दिलेले आहेत रमाकांत कारखांडी साहेबांनी. लाडके भाऊजी क्या बात है. खुश असतील उमेश मुकादम आणि त्यांची टीम. परंतु आज पुन्हा एकदा बघायला मिळाले उमेश मुकादम यांचा दमखम जो आम्ही पूर्वी बघायचो. काय जबरदस्त बॅटिंग केलंय. 66 धावसंख्येचं चेस. आडव्या बॅटचा वापर केलाय आणि हा विजयी फटका. चेंडू 4 धावांन करता जातोय. हा मॅच जिंकलाय देवेश 11 पाय टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. इनक्रेडिबल विक्ट्री. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन. 13 चेंडू मध्ये 42 धावा बनवलेत उमेश मुकादम या खेळाडू. टायगर अभी भी जिंदा आहे आणि त्यांच्याकरता कॅश प्राइज झाले. दिनेश धुमाळ आपले सुद्धा 500 रुपये या ठिकाणी आहेत. 500 रुपये रविकांत कारखांडी साहेबांनी दिले. त्याचबरोबर 1000 रुपये सदानंद मुकादम साहेबांनी दिलेत आणि तदनंतर